ईद व रक्षाबंधन तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून कसून तपासणी। येणारा ईद व रक्षाबंधन सण तसेच आगामी विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूरच्या बॉम्बशोध पथक व नाशक पथकाने जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराची सखोल तपासणी केली। अत्याधुनिक उपकरणे आणि श्वान पथकाच्या सहाय्याने राबवण्यात आलेल्या या शोध मोहिमेअंती संपूर्ण परिसर पूर्णपणे सुरक्षित असल्याचं पथकाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं। सणासुदीच्या काळात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून पूर्वतयारी म्हणून ही सतर्कता मोहीम हाती घेण्यात आली होती। बॉम्बशोधक व नाशक पथक नागपूरचे प्रभारी अधिकारी चेतन भोसले, अंमलदार संदीप श्वानहस्तक, पीसी निमेश आणि चालक पीसी सुरेश यांनी ही तपासणी मोहीम चोखपणे पार पाडली। श्वान जिमकडून पाहणी स्फोटके शोधण्यात तरबेज असलेल्या पथकातील जिम नावाच्या श्वानाने संपूर्ण परिसर, व्हिजन पवेलियन, मुख्य प्रवेशद्वार, मार्ग आणि आजूबाजूच्या हिवरळीची काटेकोर तपासणी केली। अत्याधुनिक उपकरणांचा वापर पथकातील जवानांनी तपासणीत मिरर व मेटल डिटेक्टर्सच्या साहाय्याने परिसरातील कानाकोपऱ्याची कसून पडताळणी केली। दुपारी 2:40 पार पडलेल्या या तपासणीत कोणतीही संशयास्पद किंवा बॉम्बसदृश्य वस्तू मिळून आली नाही। संपूर्ण तपासणीनंतर पथकाने ड्रॅगन पॅलेसला सुरक्षिततेचा अधिकृत पंचनामा करून प्रमाणपत्र सुपूर्द केलं। नागपूर ग्रामीण व शहर पोलिसांच्या या सतर्कतेमुळे सणासुदीच्या काळात भाविक व पर्यटकांमध्ये सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम, कामठी।